आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये 85%, केरळात 78%, तर पुदुचेरीमध्ये जवळपास 90% मतदान. प्रथमच संपूर्ण मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. नितीश कुमार यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा शपथविधी संपन्न. आणि वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. आसाम, केरळ, पुदुचेरी विधानसभा निवडणुकांसाठी काल शांततेत मतदान झालं. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये 85.38%, तर पुदुचेरीमध्ये जवळपास 90% मतदान झालं. दोन्ही राज्यातली मतदानाची ही आत्तापर्यंतची सर्वाधिक टक्केवारी आहे. केरळमध्येही 78%पेक्षा जास्त मतदानाची नोंद झाली. कर्नाटकात बागलकोट आणि दावणगिरी दक्षिण या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 60%च्या वर मतदान नोंदवलं गेलं. तर नागालँडमधल्या कोरिडांग मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत 83%पेक्षा जास्त मतदान झालं. ही मतदान प्रक्रिया सुरू असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉक्टर एस संधू आणि डॉक्टर विवेक जोशी या अन्य 2 निवडणूक आयुक्तांसमवेत थेट वेबकास्टिंगद्वारे या प्रक्रियेचं निरीक्षण करत होते. यंदा प्रथमच या भागातल्या सर्व मतदान केंद्रांचं वेबकास्टिंग करण्यात आलं. याशिवाय सर्व ईव्हीएम मतपत्रिकांवर उमेदवारांची रंगीत छायाचित्रं, मतदारांना त्यांचे मोबाईल फोन ठेवण्यासाठी खास सोय, नव्यानं डिझाईन केलेल्या मतदार माहितीपत्रिका, प्रत्येक मतदान केंद्रावर 1200 मतदारांची मर्यादा अशा मतदारस्नेही उपाययोजनाही या निवडणुकांमध्ये प्रथमच राबवण्यात आल्या होत्या. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी विविध राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेते प्रचारसभा घेत असल्यानं या दोन्ही राज्यांमध्ये प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. तामिळनाडूतही प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपचे केंद्रीय पातळीवरील वरिष्ठ नेते राज्यात प्रचारसभा घेत आहेत. तर सत्तारूढ द्रमुक आणि अण्णा द्रमुकसह मुख्य विरोधी पक्षांचे सर्व प्रमुख नेते संपूर्ण राज्यातले मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तामिळनाडूच्या राजकारणात पदार्पण करणारा अभिनेता विजय याच्या नेतृत्वाखाली टीव्हीके पक्षाचा प्रचारही जोमानं सुरू आहे. तामिळनाडूच्या सर्व मतदारसंघात येत्या 23 एप्रिलला मतदान होईल. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आज ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी प्रसिद्ध केला. संकल्पपत्र या नावानं प्रकाशित या घोषणापत्रात महिला, युवा वर्ग आणि सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी आश्वासनं दिली आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ, महिलांना दर महिन्याला 3,000 रुपये मदत, युवा साथी योजना इत्यादी घोषणांचा त्यात समावेश आहे. सर्वच पक्षांचे नेते राज्यात प्रचार जोमानं करत आहेत. पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार असून 152 जागांसाठी 1586 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज होत आहे. या टप्प्यात 142 जागांसाठी मतदान होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल असून 29 एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणुकीचे दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान राज्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून अनुचित प्रकार रोखण्यासाठी ठिकठिकाणी रात्री 10 ते पहाटे 2 वाजेपर्यंत पोलीस गस्त घातली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये असुद्दीन ओवेसी यांच्या AIMIMनं हुमायूं कबीर यांच्या आम जनता उन्नयन पक्षाबरोबरची युती तोडली आहे. मुस्लिमांच्या इमानदारीबाबत शंका निर्माण करणाऱ्या पक्षाबरोबर जाणार नसल्यानं ही युती तात्काळ संपुष्टात आणत आहोत. तसंच पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लढणार असून कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही असं पक्षानं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी तत्वावर संपादक तथा वार्ताहर मराठी, वार्ताहर इंग्रजी, वृत्तनिवेदक तथा भाषांतरकार आणि प्रसारण सहाय्यक या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सर्व पदांसाठीची पात्रता, अर्ज, प्रवेश शुल्क तसंच निवड संबंधीचा तपशील newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे 15 एप्रिल 2026. त्वरा करा आणि लगेच अर्ज पाठवा.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. एका छोट्याशा समारंभात राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. रालोआतर्फे येत्या 14 तारखेला बिहारच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेचे मावळते उपाध्यक्ष हरिवंश यांची राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती केली. हरिवंश यांचा कार्यकाळ काल समाप्त झाला. माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई राज्यसभेतून निवृत्त झाल्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर हरिवंश यांची नियुक्ती झाली आहे. गृह मंत्रालयानं आज याबाबतची अधिसूचना जारी केली. जातनिहाय जनगणना थांबवण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. एकच मूल असलेल्या कुटुंबांना आर्थिक प्रोत्साहनपर रक्कम द्यावी अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. देशात गेल्या 1 तारखेला जनगणना 2027चा पहिला टप्पा सुरू झाला असून आतापर्यंत 72 लाख कुटुंबांनी स्वगणना पर्यायाचा अवलंब केला आहे. ही सुविधा देशात पहिल्यांदाच उपलब्ध करण्यात आली आहे. 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यासाठी ती 15 एप्रिलपर्यंत उपलब्ध असेल. जनगणना 2027च्या डिजिटल उपक्रमात अधिकाधिक नागरिक सहभागी होत आहेत, हेच यावरून दिसत असल्याचं रजिस्ट्रार जनरल म्हणाले. वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी आज पदाचा राजीनामा दिला. अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना वर्मा यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा आढळून आल्याप्रकरणी त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत होता. राजीनाम्यासाठी वेगळं कारण न देता आपण अतिशय शोकसंतापानं पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. किर्गिस्तानमध्ये बिशेक इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गट आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मीनाक्षी गोयतनं दक्षिण कोरियाच्या सियोंग पार्कचा पराभव करून महिलांच्या 53 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली. 55 किलो वजनी गटात हंसिका लांबानं, 59 किलो वजनी गटात तर नेहानं कांस्य पदक मिळवलं. हर्षिता आणि मोनिका या कुस्तीपटू आज आपापल्या गटात कांस्य पदकासाठी खेळतील. स्पर्धेच्या पहिल्या 3 दिवसात पुरुषांच्या ग्रीको रोमन गटातील कुस्तीपटूंनी 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली होती. IPL क्रिकेटमध्ये आज राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याबरोबर होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7:30 वाजता गुवाहाटीमध्ये सुरुवात होईल. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर काल रात्री झालेल्या भीषण अपघातात 6 जण ठार झाले. नाथिया नवागाव इथं 2 गाड्या समोरासमोर आदळून हा अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी असून त्यांच्यावर कांकेर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज जागतिक होमिओपॅथी दिन साजरा होत आहे. होमिओपॅथी या उपचार पद्धतीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमान यांच्या जयंतीदिनी म्हणजेच दरवर्षी 10 एप्रिलला हा दिवस साजरा केला जातो. शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी ही या वर्षीच्या जागतिक होमिओपॅथी दिनाची संकल्पना आहे. भारताच्या संविधानाची सिंधी भाषेतील आवृत्ती आज प्रकाशित झाली. देवनागरी लिपीत लिहिलेल्या या प्रतीचं प्रकाशन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित होते. इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आगामी गगनयान मोहिमेसाठी दुसरी एकात्मिक एअरड्रॉप चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथं ही चाचणी घेण्यात आली. अंतराळवीर ज्या कॅप्सूलमध्ये बसतात तिला पृथ्वीच्या आवरणात पुन्हा प्रवेश करता यावा आणि सुखरूप उतरता यावं या दृष्टीनं ही चाचणी महत्त्वपूर्ण मानली जाते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी या यशस्वी चाचणीबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधानसभा निवडणुकीसाठी आसाममध्ये 85%, केरळात 78% तर पुदुचेरीमध्ये जवळपास 90% मतदान. प्रथमच संपूर्ण मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग. पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. नितीश कुमार यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा शपथविधी संपन्न आणि वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा पदाचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.